दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती एकच कुटुंबातील असून ते राजस्थानमधील सिकर येथून रणथंभोरला देवदर्शनासाठी निघाले होते. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ते कारने प्रवास करीत होते. रविवारी पहाटे 7 वाजेच्या सुमारास कार सवाई मधुपूर परिसरातील बनास कलवर्टजवळ आली. त्याचवेळी अज्ञात वाहनाने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेत कारमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. याशिवाय कारमधील 2 मुलेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर कारमधील अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारला कोणत्या वाहनाने धडक दिली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.